तुझा अनॉइंटिंग बापा प्रभूच्या प्रत्येकावर तू आणत आहेस. या ठिकाणी तुझा धगधगता आत्मा बापा अग्नीचं सामर्थ्य तू उतरून आणलेलं आहेस. म्हणून आम्ही धन्यवाद देतो, आभार मानतो. तुझ्या योजना तू वास नेतास म्हणून तुझी स्तुती करतो. हालेलुया, हालेलुया. आज आम्ही सगळेजण एका मनाने एका जीवाने तुझ्याकडे मागत आहोत. परमेश्वरा, पिता, पुत्र, पवित्र आत्मा नासुरेश शरणात मागत आहोत. आज कोणती व्यक्ती आमच्याशी बोलू देऊ नकोस. तर देव बाबा येशू ख्रिस्ता, तू आमची भेट घे, तू आमच्याशी बोल. तुझं वचन दुधारित तलवार, जे ऐकणाऱ्या व्यक्तीला बोलणाऱ्या व्यक्तीला भेदून जाऊन जीवन देणारं वचन, ते वचन आज आम्हा प्रत्येकाशी बोलू दे आणि आमच्या प्रत्येकाला सुटका प्राप्त होते. येशूच्या नावात सुटका प्राप्त, येशूच्या नावात सुटका प्राप्त होते. आणि तू आमच्या प्रत्येकाची भेट घे. हे वचन ऐकण्यामध्ये जे अडखळण आहे ते प्रत्येक अडखळण आम्ही नष्ट करतो येशूच्या नावात. आणि तुझं वचन स्वीकारतो येशूच्या नावात. आणि फक्त वचन ऐकणारे नाही तर त्याप्रमाणे वर्तन करणारे असं आम्हाला तू बनवत आहेस. हा विश्वास धरतो, आम्ही तुझे आभार मानतो. येशूच्या नावात मागतो म्हणतोय. आमेन, आमेन. आजचं वचन आहे परमेश्वराचं. परमेश्वर घरट हलवतो. परमेश्वर घरट हलवतो. झाडावरचं घरट, पक्ष्याचं घरट देव हलवतो. मग हा काय मेसेज झालाय ऐका आता. अनुवाद याचा 32वा अनुवाद याचा 32वा अध्याय 10 ते 14. तो त्याला वैराण प्रदेशात व घोघवणाऱ्या ओसाड रानात सापडला. तो वचन नीट ऐका. ज्या वेळेला वचन ऐकतो त्याच वेळेला ते कार्य करायला लागतं, कारण वचन जिवंत आहे. वचन जिवंत आहे, लगेच कार्य करायला लागते. तो त्याला वैराण प्रदेशात व घोघवणाऱ्या ओसाड रानात सापडला. त्याने त्याच्या सभोवती राहून त्याची निगा राखली. त्याने त्याच्या सभोवती राहून त्याची निगा राखली. आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्याला सांभाळले. गरुड पक्षी आपले कोठे बांधते, आपल्या पिल्लांवर तळपत असते. आपले पंख पसरून त्यांना ती घेते व आपल्या पंखावर वाहते. त्याचप्रमाणे जशी गरुड पक्षी करते तसं परमेश्वर देवाचं वचन सांगतात. त्याचप्रमाणे परमेश्वरानेच त्याला चालविले. त्याच्या बरोबर परका देव नव्हता, म्हणजे कुणाबरोबर? इस्रायल लोकांबद्दल. त्याने त्याला पृथ्वीवरील उंच उंच स्थानावरून मिरवत नेले. त्याने शेताचा उपज खाल्ला. त्याने त्याला खडकातील मध आणि गारेच्या खडकातील पाणी चाटले. गाईचे दही, मेंढ्यांचे दही, कोकऱ्याची चरबी, माशाचे एडके व बकरे उत्तम गव्हाचे सत्वही त्याला दिले. हे सगळं उत्तमातलं उत्तम त्यांना दिलं. परमेश्वराने इस्रायल लोकांना, त्याच्या लोकांना दिलं. म्हणजेच तो त्याच्या लोकांना जे उत्तमातलं उत्तम ते देतो. आता आपल्याला बघायचंय याच्यामध्ये गरुड पक्षासारखं परमेश्वर म्हणतो मी त्यांना केलं. परमेश्वर गरुड पक्षाचं का बोलतोय? बायबलमध्ये पुष्कळशी वचनं दिलेली आहेत की ज्याच्यामध्ये खूप वचन आहे की ज्याच्यामध्ये गरुडाचं नाव घेतलेलं. परमेश्वर सारखा गरुडाबद्दल का बोलतो बघा. 2 शमूएल याचा 1 अध्याय 23वा वचन. त्याच्यात पण सांगितलेलं शाऊल आणि योनाथान प्रेमळ व मन मिळावू असत. शाऊल आणि योनाथान प्रेमळ आणि मन मिळावू असत. जीवनात व मरणात त्यांचा वियोग झाला नाही. ते गरुडापेक्षा वेगवान व सिंहाहून बलवान होते. गरुडापेक्षा बलवान इथं सांगितलंय. अनुवाद याचा 28वा अध्याय आणि 49व्या वचनात सांगितलंय. 28वा अध्याय अनुवादाचा आणि 49व्या वचनात सांगितलं, पृथ्वीच्या सीमेवरून गरुडाप्रमाणे झेप घेणारे राष्ट्र. पृथ्वीच्या सीमेवरून गरुडाप्रमाणे झेप घेणारे राष्ट्र. परमेश्वर तुमच्यावर आणि त्यांची भाषा तुला समजावयाची नाही. असे खूप वचन आहेत. आता मी सगळं वाचून दाखवत नाही. काय वचन आपण पुढे पाहणार आहोत की ज्याच्यामध्ये परमेश्वर गरुडाबद्दल सारखं योगाने पण गरुडाबद्दल सांगितलेलं आहे. मग का बरं गरुड गरुड गरुड? मग गरुड कोण आहे बघू तरी कळू. हा गरुड पक्षाचं वैशिष्ट्य काय? आपण आधी गरुड पक्षाचं वैशिष्ट्य बघणार आहोत की या गरुड पक्षामध्ये काय वैशिष्ट्य आहे. गरुड हा सर्व पक्ष्यांमधला शक्तिशाली असणार आहे. सगळ्यात शक्तिशाली असणारा पक्षी आहे. तो सगळ्यात जास्त ताकद असणारा पक्षी गरुड पक्षी. आणि आता त्याची चोंच सरळ नाही इतर पक्ष्यांप्रमाणे. त्याची चोंच वाकडी आहे. लक्षात ठेवा, मजबूत आहे. त्याच्या वाकड्या कळमुळं कोणतं पण
भक्ष बरोबर पकडू शकतो. त्याची चोंच अशी आहे की त्याच्यातून सटकून जाऊ शकत नाही. एकदा पकडलेलं भक्ष आकडीसारखं पकडतो, तो घुसवतो अंगात आणि असं आकडीसारखं पकडतो. लक्षात घ्या. म्हणून त्याची चोंच इतर पक्ष्यांसारखी सरळ नाही तर कर्व आहे, वाकलेली आहे, वाकडी आहे. त्याचे डोळे अतिशय तीक्ष्ण असतात. त्याचं डोळे हे त्याचा जो मेंदू आहे ना, त्या मेंदूपेक्षा वजनाने जड असतात. डोळे मेंदूपेक्षा वजनाने जड असतात. त्याचं विजन, दृष्टी, बघण्याची दृष्टी ही अतिशय तीक्ष्ण आहे. गरुड पक्षाची जी पकड आहे ना, तो जे पकडतो ना, त्याला चोंचीने त्याची वक्र आहे, आणि तो जे पकडतो ना, ती पकड त्याची माणसापेक्षा 10 पटीने जास्त आहे. माणसाची जी पकड 1 पट आहे ना, तर त्याची 10 पट आहे. इतकी ताकद त्याच्या पकडीमध्ये आहे. लक्षात ठेवा. तो एका वेळेला 10 ते 15 पाऊंडाचं कोकरू उचलू शकतं. म्हणजे एकदा त्या कोकरामध्ये त्याची चोंच अशी घुसवली आणि असं उचललं की त्याची पकड इतकी फिट्ट आहे, ते 10 ते 15 पाऊंडाचं कोकरू त्याला वरती उचलता येतं आणि उड्डाण करता येतं तेवढं घेऊन. एवढी ताकद त्याच्या, एवढं त्याचं मजबूती आहे. गरुड पक्षाची उड्डाण करण्याची क्षमता जवळजवळ सर्वात जास्त असते. म्हणजे दिवसाला तो 310 किलोमीटर 310 किलोमीटर एवढं तो उड्डाण करू शकतो. आलं लक्षात. म्हणजे एवढा तो लांब 310 किलोमीटर एका दिवसाला तो जाऊ शकतो. त्याची दृष्टी ही मानवाच्या दृष्टीपेक्षा 4 ते 5 टाइम जास्त पॉवरफुल आहे. म्हणजे 4 ते 5 पट माणसापेक्षा जास्त पॉवरफुल आहे. तो एका वेळेला 3 किलोमीटर अंतर, इथून 3 किलोमीटर अंतर किती लांब आहे ना, तसं तो 3 किलोमीटर अंतरावरच भक्ष पाहू शकतो. आता कळलं त्याची नजर किती तीक्ष्ण आहे का? त्याच्या मेंदूपेक्षा त्याच्या डोळ्याचं वजन जास्त आहे. कळतंय? 3 किलोमीटर लांबपर्यंत भक्ष हा पाहू शकतो. त्याच्यानंतर तो मांसाहारी आहे. तो फिश आणि कोकरू आणि छोटे छोटे पक्षी, जनावर तो खातो. प्लस विषारी असणारा साप त्याच्याशी झुंज देऊन तो पकडतो. त्याच्यामध्ये विष आहे, त्या सापाला तो आपलं भक्ष बनवतो. विष, ज्या विषाने मरू शकतो प्रत्येक पक्षी तो देखील, पण त्याला तो आपलं भक्ष बनवतो. त्याचं उंच उडण्याची क्षमता 20,000 किलोमीटर आहे. लक्षात घ्या. 20,000 किलोमीटर उंचावर, ढगांच्याही वरती तो जातो. वादळांच्या ढगांच्या वरती जायला, रिस्क घ्यायला त्याला आवडतं. वादळाशी सामना करायला त्याला आवडतं. तो वादळ चालू असताना त्या वादळात उडायला त्याला आवडतं. त्या वादळात पक्षी खाली पडतात, पक्षी कोणी जात नाही. हा वादळात घुसतो. वादळात गरुड पक्षी घुसतो आणि तो जवळजवळ 14 ते 30 वर्ष जीवन जगतो. गरुड पक्षाचं वैशिष्ट्य, स्वभावाचं वैशिष्ट्य जिद्दीचा असतो. अतिशय जिद्द असणारा, चिकाटी असणारा असतो. तो धाडसी असतो. तो नेहमी रिस्क घेतो, शूर आहे. आणि त्याच्यानंतर संकटावर मात करण्याचा त्याचा स्वभाव आहे. संकटानं घाबरून पाठीमागे जात नाही. त्या संकटामध्ये तो घुसतो आणि त्या संकटावर मात काढून पुढे जातो. परिस्थितीवर मात करण्याचा त्याचा स्वभाव आहे. म्हणून शूरता, धैर्य, संकटावर मात करणं, शिकारीपणा, संकटाला पायाखाली घेण्याची प्रवृत्ती, या सगळ्या गुणांचं प्रतीक म्हणून गरुडाला धरलं जातं. म्हणून गरुड सगळीकडे, पृथ्वी अशी खाली दाखवतात आणि त्याच्यावर गरुड दाखवतात. बघितलं ना हे चित्र? पृथ्वी खाली दाखवतात, त्याच्यावर उभा राहिलेला गरुड दाखवला जातो. पंख पसरलेला गरुड दाखवला जातो. आता योग काय म्हणतो बघा. योग काय सांगतो 39व्या अध्यायामध्ये 27 ते 30. गरुड तुझ्या आशेने भरारी मारतो. देवाला म्हणतो गरुड तुझ्या आज्ञेने भरारी मारतो. तुझ्या आज्ञेने भरारी मारतो. उंच ठिकाणी आपले घरटे करतो. त्याचं घरट सगळ्यात उंचावर असतं. तो खडकामध्ये वस्ती करतो. खडकाच्या सुळक्यावर दुर्गम स्थानी आपले कोठे बांधतो. तेथून तो आपले भक्ष निहाळतो. त्याच्या नेत्रांना ते दूर दूर दिसते. त्याची किल्ले रक्त चाखतात.
गरुडाची पिल्ले रक्त चाटतात, जिथे बंधलेले असतात त्या ठिकाणी तो असतो, गरुड असतो. म्हणजे हे गरुडाबद्दल बोललेलं आहे, वर्णन केलेलं आहे. आणि परमेश्वराने सगळीकडे सामर्थ्याचं प्रतीक म्हणून वचनांमध्ये गरुडाचं वर्णन केलेलं आहे. प्रत्येक वचनामध्ये जिद्द, तरबेजपणा, चाणाक्षपणा, हुशारी, सामर्थ्य, विजयीपणा, बळकटपणा या सगळ्यासाठी परमेश्वराने त्याचा प्रतीक म्हणून वचनामध्ये उपयोग केलेला आहे. आणि त्याचं उदाहरण परमेश्वराने मानवाला दिलेलं प्रत्येक वेळेला. म्हणजे तो परमेश्वर किती महान आहे. आता इथे आपल्याला काय सांगितलेलं अनुवाद आपण काय वाचला, पहिलं 32 याचा अनुवाद 32वा अध्याय 10 आणि 14 वाचलं. त्याच्यामध्ये काय सांगितलं परमेश्वरानं, मी सगळं वाचत नाही परत, की त्याप्रमाणे म्हणजे आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे तो सांभाळतो, पक्षी आपले पोटे हलवतो, आपल्या पिल्लांवर तळपत असते, आपले पंख पसरून त्याच्यावर ती त्यांना घेते, आपल्या पंखांवर ती त्यांना वाहते, त्याप्रमाणे परमेश्वर त्यांना चालवतो. म्हणजे जसं गरुड पक्षी आपल्या पिल्लांना पंखावर घेते, पिल्लांची रक्षण करते, घरट बांधते, त्या घरट्यामध्ये तसं परमेश्वर आम्हाला करतो, असं देवाचं वचन अनुवादामध्ये स्पष्ट सांगताय. आणि मग आता आपण बघणार आहोत की गरुड पक्षी काय करते तिच्या पक्षाचं, तिच्या पिल्लाचं. ती काय करते, उंच स्थानावर तिचं घरट बांधते, उंच स्थानावर. ही गरुड पक्षी एवढा बळकट आहे, एवढी सामर्थ्यशाली आहे, एवढा जबरदस्त तिच्यात ताकद आहे, तिचं सगळं वैशिष्ट्य आपण बघितलं ना गरुडाचं वैशिष्ट्य. पण हा गरुड पक्षी उंच स्थानावर, म्हणजे कोणीच शत्रू, कोणता साप कोणी तिथे येऊ शकणार नाही अशा ठिकाणी आपलं घरट बांधते, बरोबर. आणि ते घरट कसं बांधते माहितीये का, काटेरी, आधी काटेरी हे घेते, ती फांद्या घेते, काटेरी फांद्या आधी त्यांनी आपलं घरट बांधते आणि त्याच्यामध्ये लेनिन म्हणजे मुलायमान धागे त्याच्यामध्ये गुंजते ती, आणि अतिशय मुलायमान तिचं घरट ती बनवते. लेनिनचे धागे त्याच्यामध्ये टाकून ती आपलं घरट मुलायमान करते आणि त्याच्यामध्ये ती अंडे ठेवते, उबगवते. आणि मग तिचे पिल्ल बाहेर आल्याच्या नंतर पिल्लांना ती मांस खाऊ घालते आणि त्या पिल्लांचं रक्षण ती करते, त्या पिल्लांचं रक्षण ती करते. माझ्या प्रियांनो, ती पिल्ल ज्या वेळेला त्याला कळतात आता ती मजबूत झालेली आहे, पिल्ल मजबूत झालेली आहे, आता ती पिल्ल चांगली ताकदवर झालेली आहे, हे ज्या वेळेला तिला कळतं त्यावेळेला ही पिल्ल मजबूत झालेली आहे. ज्या वेळेला त्यांना कळतं त्यावेळेला ती काय करते, ती त्या पिल्लांना त्यांचे पंख, तिला कळतं आता मजबूत झाले, आता टाइम आलेला आहे, वेळ आलेली आहे, त्यावेळेला ती हळूहळू ते लेनिन आहे ना ते हळूहळू काढते. हे घरट तिचं इतकं कोझी असतं, इतकं आरामदायी असं, पिल्लांना खूप आवडतं, संरक्षणही मिळतं, खायला पण मिळतं, मस्त मऊ झोपायला पण मिळतं, इतके खुश असतात त्यांना ते घरट प्रचंड प्रिय असतं, सुखदायी. आई काळजी घेते, संरक्षण करते, एवढी मजबूत आई, एवढा मजबूत पक्षी गरुड त्यांचं रक्षण करतो, खुश असतात. पण हळूहळू ती बघते आता वेळ आली, त्यावेळेला ती काय करते, ते लेनिन काढून घेते, ते सगळे मऊ धागे काढून उलटून काढते, फेकून देते. आणि मग ते सगळं घरट त्या पिल्लांना, काटेरी घरट टोचायला लागतं. तरी ती पिल्ल चिकाडीचे, त्यांना आवडतं संरक्षण, खायला तर मिळतं, संरक्षण मिळतं, उंचावर राहतंय, ते तिथून घर सोडत नाही. आणि मग त्याच्यानंतर ती काय करते, ते तिचं घरट जोरजोरात चोंचीने हलवते, अशी हलवते, आणि त्याच्यामधून ती तिच्या पिल्लांना पाडते. आणि तरी तिची पिल्ल, तिचीच पिल्ल, त्यांची पकड मजबूत, ते धरून ठेवतात, ते घरट पडू देत नाही, स्वतःला बाहेर निघू देत नाही, त्यांना जायचंच नसतं, ते तसेच थांबतात चिकाटीनं, तिच्यासारखे असते. मग ती त्यांच्या मध्यभागी बसते, घरट्यामध्ये मध्यभागी बसते आणि चोंचीने त्यांना ढकलते. विचार करा तुम्ही किती क्रूर आहे, चोंचीनं ढकलते आणि ती त्यांना खाली पाडते.
त्या घरट्यातून बाहेर ढकलून देते प्रियांनो आणि खाली पाडते. ते पिल्ल खाली पडतात आणि त्यांना उडायला लागतं. कारण ती गिरट्या घालते त्यांच्या अवतीभोवती. ती त्यांना मदत नाही करत. लक्षात द्या, ती त्यांना मदत करत नाही, ती त्यांना पडू देते. जर ते नाही उडायला शिकत, ते जमिनीच्या जवळ आल्यानंतर ती परत आता जमिनीवर आपटणार, तोपर्यंत खाली येऊन जोरात झेप घेऊन त्यांना परत पंखावर घेते. पण विचार झाला नाही, तुम्हाला पंखांवर घेतो आणि पंखावर घेते, परत उंच भरारी मारते त्यांना घेऊन. उंच भरारी मारल्यावर त्या पिल्लांना काय वाटतं, अरे आपल्याला घेतलं हिनं वरती, आणि परत वरून ती खाली सोडते. परत त्यांना खाली टाकते. वरती परत ते उडायला लागले, उडले तर ठीक, नाही तर खाली गरंगळत आले, परत घेते. जोपर्यंत ते स्वतः पंखांनी उडत नाही तोपर्यंत तिचा हा खेळ चालू असतो. काय क्रूर आहे, किती दृष्ट आहे. विचार करा तुम्ही. तीच ती आई जिनं त्यांच्या अंडे घालण्याच्या आधी त्यांचं घरटं बांधलंय, एवढ्या ताकदीनं, एवढ्या सुंदरपणे, एवढ्या हुशारीनं, एवढ्या बळकटपणे तिने त्यांचं घरटं बांधलेलं आहे. आणि तीच आता त्यांचं घरटं, त्या घरट्यामधून त्यांना खाली काढते. ते पिल्ल काय म्हणते, किती क्रूर आहे. हीच का ती प्रेम करणारी, हीच का ती खाऊ घालणारी, हीच का ती रक्षण करणारी. आज जे रक्षण करणार, जे संरक्षण करणार, जे कव्हरिंग करणार, तेच खाली पाडून देत नाही. तिथं पिल्लाला कळू देते, मी आता तुझी राहिलेली नाही, मी तुला मदत करणार नाहीये, मी तुझी कोणी नाहीये, पड खाली, उड नाही तर मर. मरायला लागलं की परत पंखांवर घेते, की वरती नेते, परत खाली सोडते. अशा पद्धतीने ती करत राहते. निर्गम याचा 19वा अध्याय 14वं वचन. मी मिस्रांचे काय केले ते व तुम्हाला गरुडाच्या पंखांवर बसून मी आपणाकडे कसे आणले हे तुम्ही पाहिले आहे. मी पंखांवर माझ्या बसून तुम्हाला कसं आणलं आहे हे तुम्ही पाहिलं आहे. देव परमेश्वर परत आणि परत त्याच्या लेकरांना सांगतो, मी पंखांवर तुम्हाला कसं धरून आणलेलं आहे. लक्षात घ्या, परमेश्वर आमचं घरट हलवतो. देव आमचं घरट हलवतो. आम्ही परमेश्वराला आमचा तारणारा म्हणून स्वीकारतो. तो आम्हाला सर्व गोष्टींचा पुरवठा करतो. तो सर्व उत्तमातल्या उत्तम गोष्टी आम्हाला देतो. आम्हाला चांगले आई वडील, शिक्षण, घर आणि चांगले लोक देतो, खाणं पिणं देतो, चांगलं शिक्षण देतो, नोकरी देतो. आम्ही प्रार्थना केल्या, आमच्या प्रत्येक गरजा पूर्ण करतो. आम्ही प्रार्थना केली, अरे देवाचं प्रत्येक सामर्थ्य माझ्या आलो, कष्टाने प्रार्थना केली आणि माझ्या जीवनात हे झालं, ते झालं, ते झालं, अशी बढवती आली, तशी बढवती. अहो, आमचं आधीचं जीवन कसं होतं, आता आम्ही कसं झालं, आता किती वाढत राहिलं, देव कसं कार्य करत राहिलं. खूप खुश होतं. आमचं सर्व प्रार्थना ऐकल्या जातात आणि छान देवाचं कार्य होतं आणि खूप छान वाटतं. आमचं चर्च चांगलं चाललेलं आहे, खूप छान वाटतं, खूप खुश होतो. कारण का, तो आमचा जेव्हा राफा आहे, आरोग्य देणारा देव आहे. तो जेव्हा निसी आहे, आमचं विजयाचा झेंडा आहे. तो जेव्हा रोही आहे, आमचा मेंढपाळ आहे. तो जेव्हा जायरा आहे, आमचा प्रोव्हायडर आहे. तो एल शदाय आमचा सर्वशक्तिमान परमेश्वर आहे आणि तो आमच्यात राहतो, आमचं संरक्षण करतो, आम्हाला सर्व उत्तम गोष्टीचा पुरवठा करतो. आम्ही आमच्या जीवनामध्ये आनंदात राहतो. यशायाचा 49वा अध्याय सांगितलं, आई आपल्या लेकरांना विसरेल पण मी तुला विसरणार नाही. आणि हे देवाचं वचन आहे. आणि गणना 23:19 मध्ये सांगितलं, मी मनुष्य नाही की खोटं बोलावं, मी देव आहे, जे मी बोलतो ते करतोच करतो. म्हणजे त्याने सांगितलंय, मी आई आपल्या लेकराला विसरेल पण मी तुम्हाला विसरणार नाही, तुम्हाला सोडणार नाही, तुम्हाला टाकणार नाही, तुमच्या शत्रूसाठी मी लढेल. ही सगळी विवचन परमेश्वराने दिलेली आहे. आमचं कोझी लाईफ आहे, आमची नोकरी आहे, आमचं घर आहे, आमचं कुटुंब आहे, आमचं चर्च आहे, आमचे प्रियजन आहे. आम्ही इतकं सुंदर त्याच्यामध्ये कोझी आरामदायी जीवनामध्ये राहतो. आणि अचानक तो आमचं घरट हलवतो.
घरट हलवत होत. समस्या येतात, संकट येतात, प्रॉब्लेम येतात, प्रियजन दुरावले जातात, घरामध्ये वाद निर्माण होतात, आजार येतात, प्रश्न येतात, चर्चमध्ये गोंधळ होतो, हे कमतरता ती कमतरता, हा आजार आला तो आजार आहे, चांगले लोक तुटतात, आई वडील लेकरांपासून तुटतात, पती पत्नी एकमेकांपासून तुटतात, सगळं उलथा पालत होते, नोकरीमध्ये उलथा पालत होते, सगळ्या गोष्टींमध्ये उलथा पालत होते. तो आमचं घरट हलवतो आणि मग आम्ही म्हणतो, हे देवा तू कुठे आहेस? मी तुझं लेकरू आहे की नाही? तू उत्तर कसा देत नाही? माझे अश्रू कधी पाहशील? कधी मला उत्तर देशील? परमेश्वरा कुठे रे तू? माझ्यावर प्रेम करतोय की नाही? तू म्हटलास मी तुझी आई आहे, मी तुझा बाप आहे, मी तुझा स्वर्गीय पिता आहे, लेकर आणि पुत्र आणि कन्याचा अधिकार मी तुला दिलेला आहे, आणि आज परमेश्वरा तू कुठेच का नाहीस? माझ्या प्रार्थनेला उत्तर का देत नाही? आणि मग आम्ही अस्वस्थ होतो, मग आम्ही बेजार होतो, कारण तो आमचं घरट हलवतो. माझ्या प्रियांनो, ती घरट हलवणारी गरुड काही क्रूर होती का? माझ्या प्रियानं ज्या वेळेला ती अंड घालण्याच्या, तिच्या पोटामध्ये अंड आहे, तिला माहिती आपल्याला अंड देणार आहोत, त्याच वेळेला ती घरट बांधते. ती विजन पाहते, स्वप्न पाहते, माझे अंडे आहेत आता पोटात, मी आता जन्म देणार आहे, अंडी देणार आहे, आता माझी पिल्लं होणार आहेत, म्हणून ती लगेच घाई उंचावर जाऊन आणि लेणीचे धागे घेऊन आणि काटेरी आधी घरट बांधून त्याच्यामध्ये लेणीचे धागे होऊन ती मजबूत आणि सुंदर मुलायमान असं घरट तयार करते आणि त्याच्यामध्ये अंडी घालते. अंडी घातल्यानंतर ती त्यांना उत्तमातला उत्तम मांस आणि सगळं उत्तम खाऊ घालते, त्यांची काळजी घेते, त्यांचं संरक्षण करते, त्यांच्यावर पाखर घालते आणि ते मजबूत होऊ देते. आणि मजबूत झाल्यानंतर ती त्यांना बाहेर काढते. का? कारण तिनं ड्रीम पाहिलंय, तिनं विजन पाहिलेलं आहे, तिला तिच्या स्वतःसारखं मजबूत तिच्या लेकरांना बनवायचं. जशी ती आहे तसं तिला तिच्या लेकरांना बनवायचंय. कशी आहे ती? तिची नजर मानवापेक्षा 4 ते 5 पटीनं जास्त आहे. 3 किलोमीटरवरचं भक्ष्य ती पाहते, ती मांसाहारी आहे, ती रक्त मांस खाते, तिला तसं तिचं लेकरू बनवायचंय. लक्षात घ्या, 20,000 किलोमीटर उंचावर ती उडते, तिला तिचं लेकरू बनवायचंय. आकाशाच्या वादळाच्या वरती तिचं लेकरू जातंय, हे ती डोळ्याने पाहत राहते, कारण तिला तिच्यासारखं बनवायचंय. लक्षात घ्या, 10 पट मजबूत अशी तिची पकड आहे, वक्रत्या तिची पकड आहे. तिला कशी पकड तिच्या लेकराची बनलेली पाहायची आहे. तिचं लेकरू, तिला ती कशी संकटांना तोड देते, वादळांमध्ये कशी घुसते, ढगांच्या वादळाच्या वरती ती जाते, संकटांना कशी तोंड देते, माघार घेत नाही, तसं तिला बनायचंय. ती कशी साप विषारी असणाऱ्या सापाला आपलं भक्ष्य बनवते, तसं तिला तिच्या लेकराला बनवायचंय. साप आणि विंचू यांच्यावर तू पाय देऊन चालशील असं परमेश्वराने सांगितलेलं आहे. आणि तिला आपल्या लेकरांना तसं प्रबळ चिकाटीचं धाडसाचं सामर्थ्यशाली असं बनवायचंय. आणि स्वतःसारखं बनवण्यासाठी ती त्या पिल्लांना क्रूरपणे ती त्यांचं घरट हलवते, कारण ते जायला तयार नसतात. कोझीला सुखदायी जीवन कुणाला सोडायला नको असतं, सगळ्यांना ऐकतं छान कोझी ते कसं काय असेल ना तिथं पाहिजे असतं, पण ती ते हलवते, त्या घरट्यातून बाहेर काढते, ती खाली पडू देते, त्यांना येऊ देते. ती खाली पडायला लागल्यानंतर जर ते नाही उडाले तर ती त्यांना पंखावर घेते, परत वरती नेते, परत उंच करायला मारते, तिथून खाली टाकते. जोपर्यंत ते उडत नाही तोपर्यंत ती करत राहते, कारण तिला 30 वर्ष जगणारा गरुड भक्कम चिकाटीचा धैर्यशील आणि चिकाटीचा सामर्थ्यशाली तीक्ष्ण नजर असणारा असा तिला धैर्यवान, बुद्धिमत्ता असणारा, चाणाक्ष असणारा, तत्परता असणारा, शूरता असणारा, शिकारी प्रवृत्तीचा, संकटांना पायाखाली घेणारा असा गरुड तिला बनवायचा आहे. आणि म्हणून त्याचं घरट ते हरवते, म्हणून ती त्याला घरट्यातून बाहेर ढकलते, त्या पिल्लाला बाहेर काढते. यशायाचा 40वा अध्याय 31वा वचन,
यशायाचा 40वा अध्याय 31वं वचन. प्रियांनो, लक्ष देऊन ऐका, हे वचन कानात साठवून ठेवा, कधीच विसरू नका. तुमच्या जिभेवर हे वचन खेळलेलं असू द्या. तरी परमेश्वराची आशा धरून राहणारे नवीन शक्ती संपादन करतील. ते गरुडाप्रमाणे पंखांनी वर उडतील. ते धावतील तरी धावणार नाही, चालतील तरी थकणार नाही. हे वचन देवाचा आत्मा तुम्हाला देत आहे. ते स्वीकारा आणि ते क्लेम करा. रोज आणि रोज म्हणा विश्वासाला. स्तोत्रसंहिता 103:5 मध्ये म्हटलेलं आहे. स्तोत्रसंहिता 103:5 मध्ये म्हटलेलं, तो तुझे आयुष्य, तो तुझे आयुष्य उत्तम पदार्थांनी तृप्त करतो, म्हणून तुझे तारुण्य गरुडासारखे नवे होते. केस जरी पिकलेले असले तरी देखील, वय वाढलेलं असलं तरी देखील परमेश्वरावर जर विश्वास ठेवाल तर तो तुमचं तारुण्य गरुडासारखं नवं करेल. कारण हे त्याचं अभिवचन आहे. तो त्याच्या लेकरांना गरुडासारखा बनवतो. माझ्या प्रियांनो, आरामदायी जीवनातून बाहेर पडणं फार कठीण आहे. 4 वर्षाच्या आधीची माझी परिस्थिती, मला ह्या 4 वर्षाच्या आधी मला आरामदायी जीवनातून बाहेर निघणं अजिबात मान्य नव्हतं. मला साधं धूळ लागलेली, साधं घाण मला सहन होत नव्हतं. प्रवास मला अजिबात आवडत नव्हता, अजिबात आवडत नव्हता, बिलकुल नाही. पण परमेश्वरानं ओढून मला घराच्या बाहेर काढलं आणि त्याच्या मिनिस्ट्रीसाठी एकही शनिवार रविवार मला शांत बसू दिलं नाही. मला रस्त्यावरच धावणारं जीवन त्यानं दिलं कंटिन्युअसली. जे आम्हाला माझ्या घरातून बाहेर अजिबात आवडत नव्हतं, त्या परमेश्वरानं ओढून मला बाहेर काढलं. माझ्यासाठी ही साधी गोष्ट नव्हती. त्यानं मला थांबू दिलं नाही. मला ऊन सहन होत नाही, मला घाण सहन होत नव्हती, मला चिक्कल सहन होत नव्हता. कुठं पण चहा पिणं, कुठं बसणं मला सहन होत नव्हतं. स्वच्छता प्रचंड आवडत होती, मला दगदग अजिबात आवडत नव्हती. देवाने त्या कोणसी लाईफ मधून मला बाहेर आणलं. माझ्या चर्चमध्ये स्तवन करणं, नाचणं, धन्यवाद करणं, तो रविवारचा दिवस म्हणजे माझ्यासाठी शनिवार रविवार म्हणजे आनंदाचा, स्तवनाचा, हर्षणाद करण्याचा दिवस असायचा. फार आवडायचं. पण परमेश्वराने त्याच्यातून मला बाहेर काढलं. आज 4 वर्ष झाले मी थांबू शकले नाहीये आणि देव मला थांबू देत नाहीये. कंटिन्यू रस्त्यावर पळते. प्रत्येक वेळेला ज्या वेळेला जाते त्यावेळेला चर्च आणि माझं ते सुखदायी आधीचं जीवन मला आठवतं. त्याची ओढ मला लागते. कितीतरी वेळाला मी रडते. रस्त्याने येताना जाताना कितीतरी वेळा मी रडते. परमेश्वर तुमच्या कोझी लाईफ मधून बाहेर काढतो, आरामदायी जीवनातून तो तुम्हाला बाहेर काढतो आणि त्याचं कार्य पूर्ण करण्यासाठी तो तुम्हाला तयार करतो. या पिल्लाला ज्या वेळेला त्या आईनं बाहेर काढलं त्यावेळेला ज्या वेळेला हलवत अचानक तिने सुरुवातीला असते घट्ट हलवायला सुरुवात केली असेल, पिल्लू जोर जोरात ओरडलं असेल, तर पिल्लू घाबरलं असेल. हीच का ती माझ्यावर माया करणारी, हीच का ती मला अन्नाचा घास खाऊ घालणारी, हीच का पंखांच्या आड लपवणारी, हीच का माझी काळजी घेणारी आज इतकी क्रूर झाली. तिला माझ्याबद्दल प्रेम नाही का? तर माझ्याबद्दल ओढा नाही राहिला का? त्याला माझं संरक्षण करावं असं वाटत नाही का? इतकी क्रूर झाले. मला हाकलून देते, मला काढून टाकते, मला बाहेर त्या घरट्याच्या बाहेर टाकते. अरे मी मरवली, याची परवा नाही. मला मारून टाकण्यासाठी रे मला घरट्यातून बाहेर काढलंय, मला बाहेर टाकलं. अरे मी पडते आता मी मरला तर मला कोणीच नाही आणि मदत नाही करत आणि जवळ ठेवते, माझ्या घिरट्या घालते, पण मी पडत राहिलं तरी मला उचलत नाही रे. माझी आई किती क्रूर झाली. तिला माया नाही, तिला दया नाहीये. काय त्या पिल्लाला वाटत असेल विचार करा तुम्ही. किती घाबरत असेल, त्या ओरडत असेल ते पिल्लू. बिना सहाऱ्याचं अनाथासारखं ते पिल्लू खाली टाकलं जात होतं. ती आई त्याची कोणीच नाही म्हणून अशी म्हणून त्याच्या भोवती गिरट्या घालते. ते ओरडतं तरी ती त्याला होऊ देत नाही, तरी ती त्याला पंखावर घेत नाही. ज्या वेळेला आता जमिनीला आता मी फुटल, आता मरल, त्यावेळेला ती उचलते. अरे बरं झालं, आता आईला माया सुटली, प्रेम सुटले. पण काय करते, वरती गेल्यानंतर परत खाली टाकते. अरे परत खाली टाकलं, परत क्रूरपणा. अरे तुम्हाला असंच करून करून मारून टाकणार आहे का? काय तिची स्थिती झाली असेल. आणि मग जाणीव होते त्या पक्षाला आपलं कोणी नाहीये, ही आई पण आपली नाही, आपलं कोणीच नाहीये. आणि मग वरून खाली टाकल्यानंतर कळतं की नाही, हे पंख हलवायला पाहिजे. अरे हलवले तर दुखतात तरी ते हलवायला लागतं. आपली आई कशी हलवते,
तसंच हलवू आपण आणि ते हलवायला लागते. तुटल ते दुखतंय तरी पसरते ना, हलवायला लागते. आणि ज्यावेळेला ते हलवायला लागते त्याला कळतंय अरे आपण खाली नाही वरती जातोय, आपल्याला उडता येतं म्हणजे परत हलवतंय. ते जेवढं दुखतंय ते दुखणं निघून जातं आणि ते हलवता गार वाऱ्यात आपल्याला स्वतःला उडता येतं, जीव वाचता येतो. वाचतोय जीव आपला वाचतोय, अरे आपण उडू शकतो. आणि मग ते हलणारे दुखणारे पंख बंद होतात, दुखणं बंद होतं आणि ते हलायला लागतात. जेवढं ते हलवल तेवढं ते मजबूत व्हायला लागतात आणि तेवढं त्याला भरारी घ्यायला लागते, मिळतं. आणि मग त्याला वाऱ्यात उडता यायला लागतं आणि मग त्याला छान वाटतं. आणि मग त्याला दिसतं अरे 3 किलोमीटर अंतरावरचं भक्ष्य त्याला दिसतंय, एवढ्या लांबवरचं आपलं भक्ष्य आपल्याला दिसतंय. लगेच सोडून खाली येऊन परत ते भक्ष्य खायला लागते. परत आपण उडू शकतो म्हणून उडायला लागते. सवय लागत जाते आणि ते उडायला लागतं आणि मग त्याला आईची गरज लागत नाही आणि ते मजबूत होत. ते बरोबर त्याच्या गरुडासारखं ते मजबूत होतं. गरुडाचे सगळे गुण त्याच्यामध्ये दिसायला लागतात. तेवढीच तीक्ष्ण नजर मानवापेक्षा 3 पट 4 पट अधिक असणारी, तेवढीच 10 पट पकड माणसापेक्षा जास्त असणारी, 10-12 पाऊंडाचं कोकरू उचलू शकेल तेवढी मजबूती, तेवढी पकड. 20,000 किलोमीटर उंचावर आईसारखंच ते उडायला लागतं. दिवसाला 310 किलोमीटर अंतर कापू शकेल एवढं उड्डाण तो करू शकतो. एवढी ताकद एवढं सामर्थ्य त्याला प्राप्त होतं. विचार करा, एवढं सामर्थ्य त्याला प्राप्त होतं. म्हणजे पुण्यापासून निघाला तर तो मालेगाव पर्यंत जाऊ शकतो. मालेगाव पर्यंत पुण्यापासून निघाला बरोबर ना, मालेगाव पर्यंत तो जाऊ शकतो. मास्टर त्याच्याही पुढे जाऊ शकतो ना. 310 किलोमीटर एका दिवसाला, एवढं अंतर एका दिवसाला तो कापू शकतो. एवढं मजबूत पण ती आई त्याला बनवते. लक्षात घ्या, आपला जीव वाचवायला आणि दिलेले त्याचे स्वतःमध्ये असणारे गुण बाहेर येण्यासाठी त्या आई त्याला बाहेर काढते. ती आई त्याची शत्रू नाही तर त्याला घडवणारी बनते. तिने पाहिलेलं स्वप्न आपल्या लेकराच्या बद्दल अंडे पोटात असतानाच ते पूर्णती करते. आणि तसा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये करतो. तसा परमेश्वर आमच्या जीवनामध्ये करतो. अनुवाद 32:10 परत वाचूया. तो त्याला वैराण प्रदेशात व गोगवणाऱ्या ओसाड रानात सापडला. त्याने त्याच्या सभोवती राहून त्याची निगा राखली. त्याने निगा राखली. आपल्या डोळ्यातील बाहुलीप्रमाणे त्याला सांभाळले. गरुड पक्षीने आपले कोटे हलवते. आपल्या पिल्लांवर तळपत असते. आपले पंख पसरून त्यावर त्यांना घेते व त्यांना आपल्या पंखावर वाहते. त्याप्रमाणे परमेश्वराने त्यांना चालवले. त्यांच्या बरोबर परका देव नव्हता. त्याने त्याला पृथ्वीवरील उंच उंच स्थानावरून निर्वत नेले. त्याने शेतात चौपच खाल्ला. त्याने त्याला खडकातील मध आणि गारेच्या खडकातील तेल चाटवले. गाईचे दही, मेंढ्यांचे दूध, कोकराची चरबी, बाशाराचे एडके, उत्तम बकरे, उत्तम गव्हाचे सत्व ही त्याला दिली. लक्षात घ्या, हे सर्व परमेश्वर त्याच्या लेकरांसाठी करतो. केव्हा करतो? आधी तो त्यांचं घरटं हलवतो आणि या सर्व गोष्टी तो त्यांना देतो. कुणाकुणाचं घरटं हरवलं परमेश्वर? आपण बायबलमध्ये हे सगळ्या बायबल मधलं अनेक उदाहरण आहेत. त्याच्यातली काही उदाहरणं आपण बघणार आहोत. कुणाचं घरटं हरवलं? अब्राहामाचं घरटं हरवलं परमेश्वर. कसं? अब्राहाम बापाच्या घरात होता, भरपूर श्रीमंती होती, कोझी लाईफ होतं, आनंदायी जीवन होतं, नातेवाईकांमध्ये गुंतलेला होता. इथपर्यंत देवाने त्याला सांगितलं होतं तुझ्या पुतण्याला, भावाच्या पोराला संधी घेऊ नको, तरी त्याने ती आज्ञा पाळली नाही आणि त्याने त्याला घेतलं, कारण तो इतका त्या नातेवाईकात गुंतलेला होता. देवाने त्याला सांगितलं बाहेर नाही. लक्षात घ्या, विश्वासाचा पिता त्याला म्हटलेला आहे. त्याने विचार केला नाही. त्यावेळेला काही गुगल मॅप नव्हता, त्यावेळेला फोन नव्हते, त्यावेळेला गाड्या नव्हत्या, घोडे नव्हते, कुठे कोणता प्रदेश आहे, कुठं कोणता देश आहे, काहीच माहिती नव्हतं. देवाने सांगितलं तुला तुझ्या मताच्या प्रदेशात, कनान देशात मी तुला घेऊन जाईल. चल उठ, बाहेर निघून देशातून, सोड बापाचं घर, आत्मजीव सोड. त्यांच्यात अडकलेला, गुंतलेला, ओढावलेला असा अब्राहाम आपल्या बायकोला पुतण्याला घेऊन तिथून बाहेर निघाला. पुतण्यामुळे नंतर त्याला खूप संकट सोसावी लागली लोटमुळं. आपण लोटाचं सगळं बघितलं, सदोम गमोराचा नाश कसा झालाय.
लक्षात घ्या, हा अब्राहम देवाचा होता. अब्राहम बाहेर आला, त्याला ऍडजस्ट करणं फार कठीण होतं, खूप कठीण होतं. कारण ते लोक तो ओळखत नव्हता, त्या लोक त्याला माहित नव्हत्या, त्यांच्या चालीरीती त्याला माहिती नव्हत्या. पूर्ण परक्या देशामध्ये तो गेला आणि विश्वासाचा पिता म्हणून गाजला गेला. त्याला लेकरू नव्हतं, देवाने त्याला सांगितलं तुला लेकरू देईल. वाट पाहिली त्याने 100व्या आणि 90व्या वर्षी त्या दोघांना लेकरं झाले. विचार करा तुम्ही, कोझी लाईफ मधून त्याला बाहेर काढलं, आरामदायी. परत त्याला म्हातारपणात लेकरू झालं हो. आणि ते लेकरू इसाकाला देखील काय करायला सांगितलं, अर्पण करायला सांगितलं. म्हणजे इथंही त्याचं घरचं हलवलं चोऱ्या. काय जीव झालेला असता, एक लेकरू बापाचं म्हातारपणातलं ते देखील द्यायला लावलं आणि विश्वासानं ते देण्यासाठी तो घेऊन गेला. आणि परमेश्वराने त्याच्या विश्वासाची पारख पाडली, त्याला बळकट केलं विश्वासात, म्हणून तो विश्वासाचा पिता होऊ शकला. देवाला जसं अब्राहमाला बनवायचं होतं तसं परमेश्वराने त्याला बनवलंच. त्याचं घरटं हलवून. पुन्हा बघा योसेफाचं उदाहरण, काय भयान उदाहरण आहे. लक्षात घ्या, योसेफाला ड्रीम होते, त्याला स्वतःचे ड्रीम म्हणजे त्याला परमेश्वर स्वप्न दाखवत होता, ती स्वप्न पुरे करत होता. परमेश्वराने त्याला स्वप्न दाखवलेलं होतं की सूर्य, चंद्र आणि तारे त्याला नमन करतात. म्हणजे त्याचे आई वडील आणि त्यांचे भावंड त्याला नमन करतात म्हणजे त्याला तो अधिकार मिळतोय तसा. आणि तो तर लहान होता आणि बापाला देखील त्या स्वप्नाचा राग आलेला होता. परत ते बापाचा तो लाडका होता. बापाने सगळ्या भावांमध्ये सगळ्यात चांगला भाईतला झगा त्याला दिलेला होता आणि तो बापाच्या जवळ उराशी सतत असायचा. सगळं काय कुठं काय घडतं ते जाऊन चोंबडा होता, सगळं जाऊन बापाला सांगायचं, कारण लाडका होता. चुगलखोर, सतत बापाच्या जवळ, बापाचा लाडका होता, त्याच्यामुळे सगळे भाऊ त्याच्या विरोधात होते. विचार करा, स्वप्न काय दिलंय त्याला, सगळ्यांवर राज करायला. आणि त्याला तसंच वाटत होतं, अरे जसं स्वप्न दाखवलं तसंच आहे, बापाचा लडका मीच आहे, बाकीचे कोणीच नाहीये, म्हणजे बापासारखा मीच होणार आहे. तिथल्या तिथं 12 भावांवर 11 भावांवर मीच राज्य करणार, तिथल्या तिथं. बरोबर, किती छान होतं त्याचं स्वप्न, तिथल्या तिथलंच धक्क्यातलं स्वप्न, कुटुंबातच राज्य करणार असं स्वप्न होतं. पण देव ते नव्हता पाहत. देवाने काय केलं, त्याला स्वप्न तर दिलं, हे करणार विजन दिलं, आणि त्याच्यानंतर काय केलं, त्याच्याच भावांनी त्याला खड्ड्यामध्ये टाकलं. बाबाला सांगितलं तो मेला, कोकराच्या रक्तात भिजवलेला त्याचा झका त्याच्या समोर आणला आणि हा गुलामांना विकून टाकला. परक्या देशामध्ये गुलाम म्हणून तो पोरगा विकला गेला. बापाचा श्रीमंत, बापाचा लाडका पोरगा अनाथासारखा परक्या देशामध्ये कामगार म्हणून, गुलाम म्हणून, नोकर म्हणून विकला गेला. जे लोक माहिती नाही, त्यांची भाषा येत नाही, जे लोक त्याच्या दृष्टीने गचाळत, अशा लोकांमध्ये त्याला टाकलं गेलं. तिथून त्याला पोटीपरने स्वतःचा गुलाम म्हणून विकत घेतलं, त्याची बोली लावली गेली. काय वाटलं असेल त्याला, अरे मला तर घरामध्ये सगळ्यात उच्च अधिकार होता, आमच्या सगळ्या भावांवर वर्चस्व, आणि माझ्या आईवडील पण मला नमन करणार, असं मी स्वप्न दिलेलं, आणि इथं तर मला बाहेर टाकलं गेलं, परदेशात टाकलं गेलं. आता मी कधी परत जाऊ शकणार नाही, आता काही आशा उरलेली नाही. बरं टाकलं तर टाकलं, तिथं मला गुलाम म्हणून विकलं, माझी बोली लावली. बरं ठीक आहे, पोटीपरने त्याला विकत आणलं, तर पोटी त्याचं सौंदर्य, त्याचं तारुण्य घाणेरडा त्या काळामध्ये दोंडमार करून फेकून देत होते. काय अवहेलना, अपमान, निंदा, घाणेरडे आरोप, काय वाटलं असेल त्याला. आणि अशा परिस्थितीमध्ये त्या तुरुंगामध्ये त्याने दुसऱ्यांसाठी स्वप्न पाहिली, विजनचा. अरे लोकांच्या जीवनासाठी प्रार्थना करतात, त्यांच्या जीवनात उत्तर आहे, यांच्या जीवनात काय, यांच्या जीवनात संकट, यांच्या जीवनात त्रास. देव जाऊ देतो त्याच्यातून. त्यानं योसेफाला जाऊ दिलं त्याच्यातून, त्या मानहानीतून, अवहेलनेतून, रिजेक्शन मधून. ज्यांच्यावर उपकार केले ते त्याच्या विरोधात गेले, त्या लोकांनी त्यांचा विसर पडला. अशा परिस्थितीतून ते योसेफाला देवाने जाऊ दिलं. त्याचं घटने सगळ्यांनी येऊन त्याला नमन केलं. 17 वर्षानंतर, स्वप्न पाहिल्याच्या 17 वर्षानंतर त्याला ते स्थान प्राप्त झालं. दाविदाला सांगितलं होतं की तुला मी राजा करेल. त्याला शमूएलाच्या द्वारे अभिषेक करण्यात आला इस्रायल लोकांचा.
राजा होण्यासाठी. परंतु त्या शौलाला ज्याचे भूत त्यांनी काढले स्वतः स्तवन करून, ज्याचे 2 वेळेला त्याला त्याच्या मुलीसंगती त्याने लग्न केलं, 2 वेळेला ज्या वेळेला परमेश्वराने त्याच्या हातामध्ये दिलं, त्यानं त्याला मारलं नाही, त्या शौलाला त्यानं वाचवलं, अभिषिक्त दास म्हणून सन्मान केला, तरी देखील तो शौल त्याच्या पाठीमागे लागला होता. स्वतःचा मुलगा त्याच्या पाठीमागे लागला. त्याचं घट्ट देवानं दाविदाचं हलवलं. 25 वर्षानंतर तो राजा म्हणून त्या ठिकाणावर आला. म्हणजे अभिषेक झाल्याच्या 25 वर्षानं. लक्षात घ्या माझ्या प्रियानं, अब्राहमाला वचन दिलं त्याच्या 40 वर्षानं त्याला लेकरू झालं. माझ्या प्रियानं, मोशेचं उदाहरण आपण पाहिलेलं आहे. मोशे हा परमेश्वराने निवडला. मोशे तर जन्मात बाळ आईच्या उदरात आला, बाळ म्हणून जन्माला गेला तर त्याला पाण्यावर टाकण्यात आलं वाचण्यासाठी. फारोच्या घरात गेला, कोझी लाईफ मध्ये राहिला, छान सुखकर जीवन, तर तिथं त्याचं अस्तित्व त्याला कळालं आणि त्याला यहुदी आपण हिब्रू म्हणून कळालं आणि तो तिथून पळ काढून गेला, राणामध्ये फिरला. त्या ठिकाणी त्याचं लग्न झालं, तिथे तो आरामदायी राहिला. तिथून झुडपाच्या द्वारे परमेश्वर बोलला आणि त्या इस्रायल लोकांना चालवण्यासाठी 40 वर्ष तो धावला. त्याच घट्ट परमेश्वराने हलवलं. एस्तेर अनाथ होती, अनाथ झाली. आई नाही, बाप नाही, चुलता सांभाळत होता, त्याच्यातही त्यांना धरून नेण्यात आलं आणि परक्या देशांमध्ये गुलाम म्हणून नेलं. त्या ठिकाणी तिथं राहत होते, तर तिथंही तिला त्या चुलत्यापासून घेऊन त्या राजाकडे नेण्यात आलं आणि त्या ठिकाणी ती परमेश्वराने तिची निवड केली आणि ती पट्टराणी झाली. त्याची राजपदावर आली. राजपदावर आल्यानंतर परत तिचा घरटा हलवलं गेलं की नामान हा मर्दखाय, तिचा चुलता मर्दखाय आणि तिच्या ते सगळ्या यहुदी लोकांचा नाश करण्यासाठी, इस्रायल लोकांचा नाश करण्यासाठी म्हणून फरमान त्यानं काढलं राजाकडून, अश्वरोष राजाकडून. तिचं घरट परत हलवलं गेलं. परत तिनं देवाची दासी म्हणून आज्ञा केली सगळ्या इस्रायल लोकांना, 3 दिवसाचे उपवास प्रार्थना करा आणि मी राजाकडे जाईल आणि त्याच्या राजदंडाला स्पर्श आणि परत तिचं घरट हरवलं. मृत्यू संगती ती खेळली आणि परमेश्वराने मजबूत इस्रायल लोकांना वाचवणारी, इस्रायलची लीडर म्हणून, अश्वरोषाची राजाची राणी म्हणून तिला उभं केलं. रूथचं उदाहरण आपण पाहिलं तर रूथ ही लग्न झालेली मवाबी स्त्री, यहुदी पुरुषांसंगती तिचं लग्न झालं. नामी तिची सासू, सासरा मेला, दीर मेला, नवरा मेला, आजारच गेला. कोर्सी लाईफ मधून बाहेर आले. आज जाऊ पण विधवा, सासू पण विधवा, ती पण विधवा, सगळं उद्ध्वस्तच झालं, वैराणच झालं. परत सासू आपल्या देशाकडे इस्रायल मध्ये निघाली आणि ती म्हटली तुझा देव तो माझा देव, या वचनावर तिच्या पाठीमागे निघाली. देवानं तिचं घरट हलवलं. ती विश्वास राहिली, सासूला धरून राहिली आणि तिच्या परमेश्वराचं तुझा देव तोच माझा देव, त्या देवाला ती शरण गेली. आणि प्रियांनो, तिला तिच्या नवऱ्याचं वतन बवाजाकडून मिळालं. वर बवाज श्रीमंत वतनदार तिचा नवरा झाला आणि तिला लेकरू नव्हतं, देवानं तिला लेकरू दिलं. त्याच नावमीला सासूला स्वतःच्या जवळ तिनं सांभाळलं. दाविदाची खापर आजी रूथ, तिच्याच वंशात दाविदाचा जन्म झाला आणि त्याच दाविदाच्या कुळामध्ये येशू ख्रिस्त आला. याच विधवेचं लाईफ किंवा आपण फार वाईट होतं तिचं, पण त्याच विधवेच्या पोटी परमेश्वर येशू ख्रिस्ताचा जन्म झाला. विचार करा, त्याच वंशामध्ये. माझ्या प्रियांनो, तो आमचं घरट हलवतो, त्यावेळेला आक्रोश करतो आपण. कुठे आहे तू? येशूने आक्रोश केला, मोशेने आक्रोश केला, अब्राहमाने आक्रोश केला, रूथने आक्रोश केला, एस्तेरने आक्रोश केला. माझ्या प्रियांनो, तो घरट हलवतो. पाऊल हा नवीन करारातला आपण जर बघितलं माझ्या प्रियांनो, गमालियल याच्या अधिकाराखाली परुषी, उत्तम परुषी म्हणून तो होता. तो यहुदी पण होता, रोमन सिटीजन, रोमनचा नागरिक होता. पत्र आणण्यासाठी जात असताना, डिग्री आणण्यासाठी जात असताना देशवाच्या रस्त्यावर तोला खाली पाडला नाही. येशू ख्रिस्ताने दर्शन त्याला दिलं, त्याच्या कोर्सी लाईफ मधून त्याला बाहेर काढलं, आरामदायी लाईफ मधून बाहेर काढलं आणि त्याला सांगितलं माझ्या परकीय लोकांसाठी, राष्ट्रांसाठी मी तुझा वापर करेल. आणि 13 पत्र त्यांनी लिहिली, अनेक चर्चेस त्याने स्थापन केले. त्या चर्चेस मध्ये त्याने देवाचं कार्य सांगितलं, केलं आणि शेवटी रोम
रोम म्हणजे सगळ्या जगामध्ये संदेश जाईल, सुवार्ता जाईल, अशा रोमला जाऊन शेवट जिथं आपला नाश होणार आहे माहिती असताना देखील परमेश्वरासाठी तो तिथं गेला. शेवटच्या क्षणापर्यंत परमेश्वरासाठी तो जगला. आजही पवित्र शास्त्रामध्ये त्याची पत्र दिलेली आहे. 13 पत्र, 14वं पत्र निनावी आहे, पण त्यानंच लिहिलं असं म्हटलं जातं हिब्रूचं पत्र. माझ्या प्रियांनो, त्याचं घरटं देवानं हलवलं आणि त्याच्याकडून कार्य करून घेतलं. माझ्या प्रियांनो, देवांचं घरटं का हलवतो? का 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 हलवतो देव? क्रूर आहे का? आम्हाला आनंददायी जीवनात, शांत जीवनात राहू देत नाही का? तो तर जेव्हा शालोन आहे, शांती देणार आहे, जेव्हा राफ आहे, आरोग्य देणार आहे, तो पुरवठा मंत्री आहे, जेव्हा जायरा आहे, सगळं उत्तमते देणारा आहे, मग तो आमचं घरटं का हलवतो? हे सगळं आमच्या जीवनात दुःखदायी घटना, सगळ्या क्लेश देणाऱ्या घटना, क्लेश देणारं दुःख तो का होऊ देतो आमच्या जीवनामध्ये? तर तो आम्हाला मजबूत करतो. योसेफाला लाडक्या बापाजवळ बाहेर काढलं, लाडक्या बापाकडून बाहेर काढलं. अब्राहमाला नातेवाईकांमधून बाहेर काढलं. लक्षात घ्या, रुथला नवरा, दीर आणि सासरा यांच्या आवरणातून, यांच्या संरक्षणाच्या कवचातून बाहेर काढलं. मोशेला राजवाड्यातून बाहेर काढलं. नोहाला जगी गोष्टीतून बाहेर काढलं. तारू बांधावं लागलं, एकटा झाला तो. पौलाला प्रतिष्ठित जीवनातून त्यानं बाहेर काढलं. म्हणजे आमचा भरोसा ज्या ज्या गोष्टींवर आहे, जे जे सुख आम्हाला होतं, ज्या ज्या गोष्टींचा ओढा मला आहे, आमचा भरोसा आमच्या शिक्षणावर, आमच्या नोकरीवर, आमच्या नातेवाईकांवर, आमच्या आई वडिलांवर, आमच्या प्रॉपर्टीवर, आमच्या ज्या ज्या गोष्टीवर आमचा भरोसा आम्ही ठेवतो, त्याच्यातून देव आम्हाला बाहेर काढतो. का काढतो? कारण तो आम्हाला मजबूत बनवतो, त्याच्या सारखा तो बनवतो. येशू ख्रिस्ताचं उदाहरण शेवटचं आहे का? पुत्र तो आला, त्यांनी लोकांचे रोग बरे केले, लंगड्या डोळ्यांना बरं केलं, आंधळ्यांना बरं केलं, त्यांना खाऊ घातलं. 4000 लोकांना खाऊ घातलं, परत 5000 लोकांना खाऊ घातलं. माझ्या पियानं भूतं काढली त्यांनी, मेलेल्यांना उठवलं. लोकांना देवाचं राज्य कसं येणार आहे हा संदेश दिला. लोकांना त्यांनी जीव लावला, प्रेम लावलं. 3.5 वर्ष तो त्या लोकांमध्ये राहिला, त्या लोकांमध्ये जगला. त्यांच्यासाठी त्याचं जीवन दिलं त्यानं. आणि त्याच लोकांनी सांगितलं बरब्बाला, जो पुण्य होता, जो दुष्ट होता, आणि म्हटलं ह्याला क्रूसावर द्या. आणि तो मरण पावला. मरण पावल्यानंतर झालं, संपलं. येशू ख्रिस्ताचं अस्तित्व संपलेलं आहे. त्याचे शिष्य आता लज्जित पच्चित झालेलं आहे. सगळं काही गेलेलं आहे, संपलेलं आहे, सगळं उद्ध्वस्त झालेलं आहे. आणि स्वर्गीय पित्यानं त्या येशू ख्रिस्ताला विजय दिला, मृत्यूवर विजय दिला, मृत्यूची नांगी मोडण्याचं सामर्थ्य दिलं. आणि तो जीवन आणि पुनरुत्थानाने उठला. मृत्युंजय ख्रिस्त म्हणून, विजयी परमेश्वर म्हणून तो उभा राहिला. आणि त्याचा पवित्र आत्मा देऊन त्यानं चालवलं. सैतानानं काय जाहीर केलं, काय दाखवलं? संपलं, सगळं नष्ट झालंय, सैतानाचा विजय झालेला आहे. आणि तिसऱ्या दिवशी कुणाचा विजय होता? परमेश्वराचा, या याह्वे येशूवाचा विजय. हालेलुया. स्वतःच्या पुत्राचं घरटं त्यानं हलवलं, स्वतःच्या पुत्राचं घरटं हलवलं आणि सार्वकालिक जीवन मानवाला प्राप्त करून दिलं. तो आम्हाला त्याच्या सारखं बनवतो. येशू ख्रिस्त त्याच्या सारखा मजबूत बनवतो, त्याच्या सारखा जेव्हा शालो, जे सामर्थ्य त्याच्यामध्ये, ते सामर्थ्य तो आमच्यामध्ये देतो. तो आम्हाला शिकवतो, मोठ्या कार्यासाठी तो आम्हाला तयार करतो. मी तुम्हाला मेसेज सुरू होण्याच्या आधीच सांगितलेलं तुम्हाला कसा तो तयार करत आहे कार्यासाठी, तो तुम्हाला कसा लिडरशिप देत आहे, तो तुम्हाला कसा उठवत आहे, हे सगळं सांगितलेलं आहे. आणि ते होण्यासाठी आज तुम्ही ज्या परिस्थितीतून जात आहात, आज जी परिस्थिती तुम्ही फेस करत आहात, जे आज तुमचं घरटं हलवलं जात आहे, ज्या दुःखांना, प्रश्नांना, समस्यांना तुम्ही तोंड देत आहात, ज्या अडचणींना तोंड देत आहात, परमेश्वर जे घरटं हलवत आहे, तिथं तुम्ही आक्रोश करता, देवा माझ्याच जीवनात का मी सहन करत आहे, परमेश्वर तू पाहत का नाही, उत्तर का देत नाही, ही परिस्थिती बदलत का नाही? आणि देव तुम्हाला उत्तर देत आहे.
देव तुम्हाला तुमचे दोष काढून टाकण्यासाठी. योसेफ काय होता? चोपडा होता, चुकल्या करणारा होता, बापाच्या जवळ राहणारा आळशी होता, नुसतं बापाला खुश करायचं एवढंच त्याला माहिती होतं. देवाने त्याला बाहेर काढलं. त्याला फक्त त्याच्या बाप आणि त्याच्या भावांच्या समोर त्याला उंच व्हायचं होतं, पण देवाने त्याला सगळ्या देशासमोर, सगळ्या जगासमोर त्याला उंच केलं आणि त्याच्यासाठी त्याला तुडवू दिलं, पडू दिलं, लज्जित होऊ दिलं, परक्यांमध्ये जाऊ दिलं, त्याच्यावर वाईट आरोप येऊ दिले, सगळं होऊ दिलं आणि परमेश्वराने त्याला उठवलं. रूथला अनाथ म्हणून होऊ दिलं, त्याचं अनाथपण सगळ्यांच्या समोर उल्लेख केलं. त्याच्यानंतर ते गुलाम म्हणून दुसऱ्या परक्या देशात गेले. तिथे त्या परक्या राजाचा जो राजा ते दुसऱ्या देवांना बसणारा आणि त्या राजाचे राणी म्हणून त्याला तिला उभं केलं आणि तिथून त्यांनी इस्रायल लोकांचे लीडर म्हणून तिला उठवलं आणि तिच्याद्वारे इस्रायल लोकांचा उद्धार केला आणि देवाची योजना तिच्याद्वारे पूर्णत्वास नेली. एक पूर्ण पुस्तक तिच्यासाठी या बायबलमध्ये देण्यात आलेलं आहे. विचार करा, परमेश्वर आम्हाला घट्ट का हलवतो तर त्याच्या संगती आमची जवळीक, इंटिमेट रिलेशनशिप, जवळीकतेचा संबंध आम्हाला निर्माण व्हावं म्हणून तो आम्हाला याच्यातून जाऊ देतो. परमेश्वराने बिलगणार, देवाला हाक मारणार, त्याच्याकडे फोकस करणार, फक्त त्याच्यावर आणि त्याच्यावर विसंबून राहणार असं बनावं म्हणून तो आमचं घट्ट हलवतो. तो आम्हाला विश्वासात वाढवतो. आमचं घट्ट का हलवतो? तो आम्हाला विश्वासात मजबूत करतो. मनुष्यावर भरोसा ठेवू नकोस, फक्त परमेश्वरावर भरोसा ठेव असं शिकवण्यासाठी तो आमचं घरटा हलवतो. लोकांचे मुखवटे तुमच्या अडचणी, तुमच्या समस्यामध्ये तो उघडे पडू देतो. तुमचे लोक कोण? तुम्हाला संकटात सहारा देणारे, संकटात तुमच्यासाठी उभे राहणारे आणि तुमचं सगळं खाऊन बदलणारे लोक कोण हे तो कळू देतो. मुखवटे उघडे पडू देतो. देवाचे लोक कोण आहेत आणि सैतानाचे लोक कोण आहेत? सैतानाचे लोक गोड बोलणारे, कोकणाचं पांघरुण घेऊन शिरणारे लांडगे आहेत. हे तो या परिस्थितीमध्ये लांडगे कोण आहेत आणि देवाचे कोकरं कोण आहेत याची ओळख करून देण्यासाठी तो हे करतो. तो आम्हाला सत्य शिकवतो आणि तो आम्हाला प्रेम दाखवतो. तो देव किती प्रेम करतो. या संकटात तो आमची कशी काळजी घेतो आणि तो कसा आम्ही पडायला लागला की परत पंखावर घेतो, परत वरती नेतो, परत खाली पाठवतो. जोपर्यंत आम्ही उडत नाही त्याच्यासारखं होत नाही तोपर्यंत आमच्याकडून तो हे करून घेतो. म्हणून तो म्हणतो तुम्ही माझ्यासारखे व्हा, माझ्याकडे पहा, मनुष्याकडे पाहू नका. थँक्यू जीसस. आपले डोळे बंद करूया. ज्यांना गुडघ्यावर येता येईल त्यांनी गुडघ्यावर या. Hallelujah. Oh, खोया जब तक जब मैं गिरा उठाया तूने, खोया जब तक खोया जब तक जीवन से आमेन आमेन. करुणा से आमेन. हालेलुया. कितना प्यार है आमेन. तेरा प्यार है इतना जब मैं गिरा उठाया. हालेलुया. आईपेक्षा जास्त तो प्रेम करतो. आशा से भरकर आनंदिया. आमेन. तुझसा कौन है, तुझसा कौन है सर्वशक्तिमान. जब मैं गिरा उठाया तूने.
Amen, amen. अपनी ज्वाला जले दिल भी महफूज हूँ तेरा प्यार हूँ तेरा प्यार कितना उठाया दुनिया जब मेरा उठाया दुनिया जब Thank you, Lord. Thank you, Jesus. तो कधीच सोडत नाही, कधीच टाकत नाही. Hallelujah. Holy Lord, I am the Lord. Thank you, Lord. Thank you, Jesus. पवित्र परमेश्वर, आम्ही तुझी स्तुती करतो, तुझ्या नावाला धन्यवाद देतो. आम्ही तुझ्याकडे प्रार्थना केली, कमी व्यक्ती आमच्याशी बोलू देऊ नको, तर तुझा पवित्र आत्मा आमच्याशी बोलू दे. तुझ्या पवित्र वचनाच्या द्वारे तू आमची भेट घे आणि आज तुमच्या प्रत्येकाच्या ऐकणाऱ्या व्यक्तीची भेट घेतलेली आहे आणि तुझी योजना आमच्या जीवनात तू सांगितलेली आहे. तू ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बाबा परमेश्वरा तुझ्यासारखं बनवत आहेस, म्हणून धन्यवाद देतो. सामर्थ्याने तू उठवत आहेस बाबा. तू पडू देणार नाही, उद्ध्वस्त होऊ देणार नाही, आकाशात झप घेणार आणि बाबा तुझ्यासारखं असं तू प्रत्येक व्यक्तीला बनवत आहे आणि तुझ्या योजना तू पूर्णत्वास नेत आहे. सैतानाच्या योजना तू तुडवून लावत आहेस आणि बाबा परमेश्वर आमच्या शत्रूसाठी तू लढत आहेस, म्हणून धन्यवाद देतो. आभार मानतो, आभार मानतो, आभार मानतो, आभार मानतो. तुम्ही जय देव आहेस. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद देतो. हालेलुया, हालेलुया. रिया रबा शराबाला उर्रा तिरा रबा शराबाला सी रबा